नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंदू पर्वते सनराइज कम्प्युटर एज्युकेशन सांगडीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. आज आपण MSCIT थिअरी मधील फंडामेंटल हा महत्वाचा चॅप्टर शिकणार आहोत. त्या चॅप्टर मध्ये कम्प्युटर जनरेशन, इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि कम्प्युटरचे प्रकार हे टॉपिक सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. हा टॉपिक परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा. आज आपण काय शिकणार आहोत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रथम MSCIT परीक्षेचा पॅटर्न पाहणार आहोत. त्यानंतर प्रॅक्टिकल आणि थिअरी सिलेबस समजून घेऊ. त्यानंतर कम्प्युटरच्या जनरेशन्स, इन्फॉर्मेशन सिस्टीमचे कंपोनेंट्स आणि कम्प्युटरचे प्रकार शिकू. शेवटी परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे आणि रिव्हिजन बघणार आहोत. तर MSCIT परीक्षेमध्ये एकूण 100 मार्क्स असणार आहेत. यामध्ये ई लर्निंग म्हणजेच इराचे 50 मार्क्स आणि फायनल एक्झामचे 50 मार्क्स असे टोटल 100 मार्क्स. तुमची एक्झाम 50 मार्काची असणार आहे. फायनल एक्झामसाठी 1 तासाचा वेळ असतो आणि एकूण 50 प्रश्न असतात. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकलचे 35 प्रश्न आणि थिअरीचे 15 प्रश्न. प्रॅक्टिकलमध्ये पास होण्यासाठी 35 पैकी 14 मार्क्स लागतात आणि थिअरीमध्ये 15 पैकी 6 मार्क्स लागतात. दोन्ही ठिकाणी स्वतंत्ररित्या पास व्हावं लागतं. म्हणजे प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 35 आहेत आणि थिअरीमध्ये 15 पैकी 5च मार्क्स मिळाले तर तुमचा रिझल्ट हा फेल येणार आहे. फायनल एक्झाम टाइम 1 तासाची असेल. एका प्रश्नाला 1 मार्क असणार आहे. हा पॅटर्न समजला की अभ्यासाचे नियोजन सोपे होते. टोटल क्वेश्चन्स 50. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल आणि थिअरी सिलेबस कसा असणार आहे? MSCIT मध्ये प्रॅक्टिकल आणि थिअरी असे 2 मुख्य भाग असतात. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल मध्ये आपण MS वर्ड, MS पॉवरपॉइंट, MS एक्सेल, इंटरनेट, आउटलुक आणि विंडोज हे चॅप्टर शिकलेलो आहोत. तसेच थिअरी मध्ये फंडामेंटल, सिस्टीम सॉफ्टवेअर, सिस्टीम युनिट, इनपुट आउटपुट, सेकंडरी स्टोरेज, इंटरनेट आणि वेब हे चॅप्टर मी तुम्हाला ऑनलाईन मध्ये शिकवणार आहोत. त्याच्यामध्ये आज आपण फंडामेंटल हा चॅप्टर बघत आहोत. तर चला आपण आजच्या या फंडामेंटल चॅप्टरला सुरुवात करूया. फंडामेंटल म्हणजे काय? तर कम्प्युटरची तोंडओळख. तर आपण कम्प्युटरचा वापर करतो, पण कम्प्युटर कोणी बनवलेला आहे तर हे आपल्याला माहिती नाही. तर कम्प्युटरचा जनक, फादर ऑफ कम्प्युटर, चार्ल्स बॅबेज यांना फादर ऑफ कम्प्युटर म्हणतात. कम्प्युटरच्या विकासामध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे. परीक्षेमध्ये हा प्रश्न नेहमी विचारला जाऊ शकतो, म्हणून लक्षात ठेवा फादर ऑफ कम्प्युटर चार्ल्स बॅबेज. त्याच्यानंतर आपण बघू कम्प्युटरच्या जनरेशन्स. आता जनरेशन्स म्हणजे काय? तर जनरेशन म्हणजे पिढी. प्रत्येक जनरेशन मध्ये कम्प्युटरमध्ये काही सुधारणा होत गेली आणि त्याचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. जसं आपण बोलतो की आपल्याकडे 3G चा नेटवर्क आहे, आपल्याकडे 4G चा नेटवर्क आहे. आता 3च्या नंतर जे G लागलेलं असतं तेच असतं जनरेशन. आता 3G मध्ये काय होतं? इंटरनेटचा स्पीड कमी होता, व्हिडिओ कॉल आपण करू नव्हतो शकत. त्याच्यानंतर 4G आलं. काय झालं? व्हिडिओ कॉल होऊ लागलं, इंटरनेटचा स्पीड वाढला. आता त्याच्या ठिकाणी 5G आलेला आहे, अजून इंटरनेटचा स्पीड वाढला. म्हणजे काय झालंय? जुनी टेक्नॉलॉजी मध्ये सुधारणा होऊन नवीन टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आलं तर त्याला म्हटलं जातं जनरेशन्स. तर कम्प्युटरचे एकूण जनरेशन्स आहेत 5. कम्प्युटरचा विकास वेगवेगळ्या जनरेशन मधून झालेला आहे. फर्स्ट जनरेशन मध्ये व्हॅक्यूम ट्यूब्स वापरल्या जात होत्या. हा काळ साधारणतः 1940 ते 1956 असा होता. फर्स्ट जनरेशन मध्ये तुम्हाला स्क्रीनवर चित्र दाखवलेलं आहे अशा प्रकारे कम्प्युटर आपल्याला दिसत होता. आणि सुरुवातीच्या जनरेशन्स मध्ये कम्प्युटरचा वापर फक्त आकडेमोड करण्यासाठी केला जात होता. आकडेमोड म्हणजे जसं आपण कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेशन्स करतो, फक्त तेवढ्या पुरताच कम्प्युटर मर्यादित होता. त्याच्यानंतर आली कम्प्युटरची सेकंड जनरेशन. सेकंड जनरेशन मध्ये ट्रान्झिस्टर वापरले गेले. हा काळ 1956 ते 1963 असा होता. प्रत्येक जनरेशन मध्ये कम्प्युटर
अधिक जलद आणि उपयोगी होत गेला. सेकंड जनरेशन मध्ये तुम्ही बघू शकता चित्र दिसत आहे. त्याच्यानंतर कम्प्युटरची थर्ड जनरेशन. थर्ड जनरेशन मध्ये इंटिग्रेटेड सर्किट्स वापरले गेले, ज्याला आपण आयसी म्हणतो. हा काळ 1964 ते 1971 होता. असं तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलं आहे, याला आपण आयसी म्हणतो. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये तुम्हाला आयसी बघायला मिळतील. त्याच्यानंतर फोर्थ जनरेशन. फोर्थ जनरेशन मध्ये मायक्रो प्रोसेसर आले. हा काळ 1971 पासून आजपर्यंत सुरू आहे. आणि जेव्हापासून मायक्रो प्रोसेसर आला तेव्हापासून खऱ्या अर्थाने कम्प्युटरचा वापर होऊ लागला. तुम्हाला बघा लॅपटॉप दिसत आहे, पण त्याच्या आतमध्ये मायक्रो प्रोसेसर ठेवलेलं असतं. त्याच्यानंतर कम्प्युटरची फिफ्थ जनरेशन आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याला आपण एआय म्हणतो. सगळीकडे एआयनी धूम मचवलेला आहे. फिफ्थ जनरेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय. या जनरेशन मध्ये कम्प्युटर विकसित होत गेले. आजचा स्मार्ट टेक्नॉलॉजीचा काळ हा एआय शी जोडला गेला आहे. तुम्ही बघू शकता मॅक्झिमम कामे आज एआयच्या मदतीने केल्या जात आहेत. तर अशा प्रकारे मी तुम्हाला कम्प्युटरच्या 5 जनरेशन शिकवलेले आहेत. त्याच्यानंतर बघू आपण इन्फॉर्मेशन सिस्टीम. आता इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे काय? इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे माहिती तयार करण्याची, साठवण्याची आणि वापरण्याची संपूर्ण यंत्रणा. म्हणजे कम्प्युटरचा आपण जो काही वापर करतो त्याला म्हटलं जातं इन्फॉर्मेशन सिस्टीम. मग हे इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये काय काय? याच्यामध्ये पीपल, प्रोसिजर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि डेटा हे मुख्य 5 घटक असतात. कम्प्युटर सिस्टीम योग्य पद्धतीने काम करण्यासाठी हे सर्व घटक आवश्यक आहेत. याच्यापैकी एक जरी घटक मिसिंग असेल तर इन्फॉर्मेशन सिस्टीम सक्सेसफुल होणार नाही. आता याच्यामध्ये आपण बघू, पहिलं आहे पीपल. आता पीपल म्हणजे काय? तर पीपल म्हणजे वापर करणारे लोक. कशाच्या? कम्प्युटरच्या, म्हणजेच युजर्स. याच्यामध्ये कोण असू शकतं? विद्यार्थी असू शकतो, शिक्षक असू शकतो, ऑफिस स्टाफ असू शकतो, बँक कर्मचारी, हे सर्व कम्प्युटरचे युजर्स असू शकतात. दुसरं आहे प्रोसिजर. आता प्रोसिजर म्हणजे कम्प्युटर वापरताना पाळायचे नियम, स्टेप्स आणि योग्य पद्धत. आता एखादा डिव्हाइस किंवा एखादं सॉफ्टवेअर कसं चालवायचं त्याच्या गाईड्स असतात. जेव्हा आपण मार्केटमधून एखादा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस घेतो, जसं टीव्ही घेतला तर टीव्ही सोबत आपल्याला एक युजर मॅन्युअल येतो. आता युजर मॅन्युअल मध्ये काय असतं? तो डिव्हाइस तुम्हाला कसा ऑपरेट करायचा आहे त्याचे स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन दिलेले असतात, गाईड दिलेले असतात. तर त्याला म्हटलं जातं प्रोसिजर. तर प्रोसिजर मध्ये सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि डेटा योग्य रीतीने वापरण्याची पद्धत प्रोसिजर मध्ये दिली असते. त्याच्यानंतर बघू आपण सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर सॉफ्टवेअरला परत एक नाव आहे, ज्याचं नाव आहे प्रोग्राम. सॉफ्टवेअरला प्रोग्राम्स असं सुद्धा म्हटलं जातं. प्रोग्राम्स मध्ये कम्प्युटरला काम करण्यासाठी स्टेप बाय स्टेप सूचना दिलेल्या असतात. सॉफ्टवेअरला आपण हाताने स्पर्श करू शकत नाही. उदाहरणं घ्यायची झाली तर MS वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, मीडिया प्लेअर, जे काही आपण गेम्स खेळतो हे सगळे सॉफ्टवेअरची उदाहरणे आहेत. हे तुम्ही फक्त डोळ्यांनी बघू शकता, यांना तुम्ही स्पर्श करू शकत नाही. आता समजा हे जर तुमच्या कम्प्युटरमध्ये नसतील तर कम्प्युटरचा प्रभावीपणे वापर होणारच नाही. म्हणून इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये सॉफ्टवेअर हा एक सुद्धा महत्वाचा घटक आहे. सोप्या भाषेत सॉफ्टवेअरला कम्प्युटरला काय करायचे ते सांगितले जाते. त्याच्यानंतर बघू आपण हार्डवेअर. हार्डवेअर म्हणजे काय? तर हार्डवेअर म्हणजे कम्प्युटरचे फिजिकल पार्ट्स. जे भाग आपण पाहू शकतो आणि हाताने स्पर्श पण करू शकतो त्यांना हार्डवेअर म्हणतात. उदाहरणार्थ कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, प्रिंटर आणि सिस्टम युनिट ही हार्डवेअरची उदाहरणे आहेत. कीबोर्डला तुम्ही हाताने स्पर्श करू शकता, बघू पण शकता. त्याच्यानंतर डेटा. आता डेटा म्हणजे काय? डेटा म्हणजे रॉ अनप्रोसेस्ड फॅक्ट. टेक्स्ट, नंबर, इमेज आणि साऊंड हे डेटाचे प्रकार आहेत. म्हणजे डेटावर आपण प्रोसेस करतो आणि त्याच्यानंतर एक सुंदर इन्फॉर्मेशन तयार होते. तर उदाहरण घ्यायचं झालं तर जर तुम्हाला एक ग्रीटिंग कार्ड बनवायचं आहे तर आधी तुम्ही पॉवर पॉइंट सुरू करता,
त्याच्यामध्ये टेक्स्ट बॉक्स घेता, वेगवेगळ्या इमेजेस घेता आणि त्याच्यापासून सुंदर एक ग्रीटिंग कार्ड तयार होतं. तर तुम्ही मल्टिपल डेटा घेतल्या आणि त्याच्यापासून एक सुंदर ग्रीटिंग कार्ड तयार झाला, त्याला म्हटलं जातं इन्फॉर्मेशन. कम्प्युटर डेटावर प्रोसेस करतो आणि उपयोगी माहिती सादर करतो. तर इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये 5 घटक येतात. म्हणजे कम्प्युटरचा प्रभावी वापर होण्यासाठी 5 गोष्टी कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचे आहे पीपल, म्हणजे आपण लोक असायला पाहिजे. त्याच्यानंतर प्रोसिजर, तो कसा चालवायचा त्याची प्रोसिजर माहीत असायला हवी. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर, कम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर असायला हवे, त्याला हार्डवेअर घटक जोडलेले असावे आणि त्याच्यामध्ये डेटा असायला पाहिजे, तेव्हाच कम्प्युटरचा यशस्वीपणे वापर होईल. त्याच्यानंतर बघू आपण टाइप्स ऑफ कम्प्युटर. तुम्हाला जर म्हटलं तर तुमच्या भाषेत सगळे कम्प्युटर्सच आहेत, पण तसं नाही. कम्प्युटरचे 4 प्रकार आहेत. पहिला कम्प्युटर आहे सुपर कम्प्युटर, दुसरा आहे मेनफ्रेम कम्प्युटर, तिसरं मिनी कम्प्युटर आणि चौथा आहे मायक्रो कम्प्युटर किंवा त्याला पर्सनल कम्प्युटर सुद्धा म्हणतात. प्रत्येक कम्प्युटरचा उपयोग त्याच्या क्षमता, वेग आणि कामाच्या प्रकारानुसार वेगवेगळा असतो. जसं सुपर कम्प्युटर. सुपर कम्प्युटर हा सर्वात शक्तिशाली कम्प्युटर प्रकार आहे. खूप पॉवरफुल असा प्रकार आहे कम्प्युटरचा. तो हाय कॅपॅसिटी आणि हाय स्पीड प्रोसेसिंग करतो. म्हणजे कुठलीही गोष्ट विदिन सेकंड मध्ये याच्यामध्ये होते. त्याचा वापर नासा सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये केला जातो. कशासाठी? तर सायंटिफिक रिसर्च, वेदर फॉरकास्टिंग, स्पेस रिसर्च मध्ये सुपर कम्प्युटरचा वापर होतो. जसं मी तुम्हाला म्हटलं आहे, नासा सारख्या लार्ज ऑर्गनायझेशन मध्ये याचा वापर होतो. आता चित्र दिलेलं आहे स्क्रीनवरती बघा, हा सुपर कम्प्युटरचा चित्र आहे. बघायला खूप मोठा दिसतो. सिंगल व्यक्ती याचा वापर करू शकत नाही, याला टीम वर्क लागतं. आकाराने खूप मोठा, खूप पॉवरफुल, खूप जास्त स्टोरेज याच्यामध्ये करू शकतो. त्याचं नाव आहे सुपर कम्प्युटर. त्याच्यानंतर 2 नंबरचे कम्प्युटर आहे मेनफ्रेम. मेनफ्रेम कम्प्युटर मोठ्या प्रमाणातील डेटा प्रोसेस करण्यासाठी वापरला जातो. हे कम्प्युटर विशेष रूम मध्ये योग्य वायरिंग आणि एअर कंडिशनिंग सह ठेवले जातात. म्हणजे याला एसी रूमची गरज असते. बँक, इन्शुरन्स कंपन्या लाखो ग्राहकांची माहिती हाताळण्यासाठी मेनफ्रेम कम्प्युटरचा वापर करतात. आता इन्शुरन्स कंपनी म्हणजे काय? जसं LIC आहे. LIC चे खूप सारे पॉलिसी होल्डर्स असतील, मग त्यांचा डेटा स्टोअर करण्यासाठी त्या कंपन्या मेनफ्रेम कम्प्युटरचा वापर करतात. एकाच वेळी अनेक युजर्स आणि मोठा डेटा हाताळण्याची क्षमता यामध्ये असते. बघा स्क्रीनवर दाखवलेला आहे, हा मेनफ्रेम कम्प्युटर आहे. त्याच्यानंतर येतो मिनी कम्प्युटर. नावच आहे मिनी. मिनी कम्प्युटरलाच मिड रेंज कम्प्युटर सुद्धा म्हटलं जातं. परीक्षेत याच्यावरती क्वेश्चन आहे, मिनी कम्प्युटरला काय नाव? तर मिनी कम्प्युटरला मिड रेंज कम्प्युटर असे नाव आहे. याचा साईज आणि कॅपॅसिटी मध्यम स्तराची असते. प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये प्रक्रिया मॉनिटर करण्यासाठी आणि असेंब्ली लाईन ऑपरेशन मध्ये याचा उपयोग होतो. आता प्रोडक्शन डिपार्टमेंट म्हणजे प्रोडक्शन कुठं होतं? कंपनीमध्ये. कंपनीमध्ये जेव्हा प्रोडक्शन होतं तर किती माल तयार झाला, मार्केटमध्ये किती गेला, किती सेल झाला, याचा हिशोब ठेवण्यासाठी मिनी कम्प्युटरचा वापर केला जातो. कसा दिसतो हा मग? हा असा तुम्हाला दिसेल. रेफ्रिजरेटर साईज एवढा असतो, म्हणजे एका फ्रीजच्या आकाराचा हा कम्प्युटर होता. त्याच्यानंतर इन्व्हेन्शन होत गेले आणि कम्प्युटर आता मायक्रो बनते. मायक्रो म्हणजे सूक्ष्म, यालाच पर्सनल कम्प्युटर सुद्धा म्हटलं जातं. मायक्रो कम्प्युटर हे सर्वात जास्त वापरले जाणारे कम्प्युटर्स आहेत. का बरं? तर यांचा जो आकार आहे, हा आकार खूप छोटा छोटा आहे. यांची किंमत खूप कमी असते, म्हणून याचा सगळ्यात जास्त वापर केला जातो. यांना पर्सनल कम्प्युटर सुद्धा म्हटलं जातं. घर, ऑफिस, शाळा आणि कम्प्युटर लॅबमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. एक वैयक्तिक कामासाठी त्या कम्प्युटरचा वापर केला जातो. तर पहिलं कम्प्युटर आहे डेस्कटॉप कम्प्युटर. आता डेस्कटॉप कम्प्युटर म्हणजे काय? तर डेस्कटॉप डेस्कवर ठेवलेला असतो, जो तुम्ही रोज वापरता, त्याच्यावर तुम्ही रोज एज्युकेशन घेताय, त्याचे नाव आहे डेस्कटॉप कम्प्युटर. हा टेबलच्या वर ठेवला जातो. डेस्क म्हणजे टेबल, टॉप म्हणजे वर.
टेबलच्या वर ठेवून वापरला जातो म्हणून याला म्हणतात डेस्कटॉप कम्प्युटर. हा थोडा स्वस्त आहे, त्यामुळे मॅक्झिमम लोक याचा वापर करतात. त्याच्यानंतर याचे सगळे पार्ट्स बाहेर असतात स्वतंत्र. एक जरी पार्ट खराब झाला तर आपण तो पार्ट चेंज करू शकतो, म्हणून मॅक्झिमम लोक डेस्कटॉप कम्प्युटरला प्रिपेअर करतात. त्याच्यानंतर दुसरं आहे नोटबुक कम्प्युटर. नोटबुक कम्प्युटरलाच लॅपटॉप असं म्हटलं जातं. हा पोर्टेबल आहे, म्हणजे आकाराने छोटा आहे, त्यामुळे याला इकडे तिकडे नेता येतं. म्हणून काही लोक जर ट्रॅव्हलिंग करत असतील, त्यांचा व्यवसाय ट्रॅव्हलिंगचा असेल, नोकरी ट्रॅव्हलिंगची असेल, तर ते डेस्कटॉपच्या ठिकाणी लॅपटॉपला प्रिपेअर करतात. दोघांचेही काम सारखंच आहे, फक्त दोघांचे गुणधर्म हे वेगवेगळे आहेत. डेस्कटॉप इझिली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही, पण लॅपटॉपला आपण इझिली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. त्याच्यानंतर आहे टॅबलेट पीसी आणि हँडहेल्ड कम्प्युटर. आता टॅबलेट पीसी. टॅबलेट पीसी हा नोटबुक कम्प्युटरचाच एक प्रकार आहे. त्यामध्ये टचस्क्रीन आणि हँड रायटिंग इनपुटची सुविधा असते. तुम्हाला बघा दिसत आहे, तर ज्याला आपण टॅब म्हणतो. हा त्याचा आकार खूप कमी असतो, त्याच्यावर तुम्ही मॅक्झिमम तुमचे कामे करू शकता. पण लॅपटॉपचे गुणधर्म वेगळे आहेत, टॅबलेटचे गुणधर्म वेगळे आहेत. लॅपटॉपवर तुम्ही इझिली फास्ट मध्ये टायपिंग करू शकता, टॅबवर ते नाही करू शकणार. म्हणजे प्रत्येकाचे गुणधर्म हे वेगवेगळे आहेत. तसेच हँडहेल्ड कम्प्युटर. हँड म्हणजे हात, हेल्ड म्हणजे हाताळणे. जो आपण हातातल्या हातात हाताळू शकतो त्याला म्हणतात हँडहेल्ड कम्प्युटर. हँडहेल्ड कम्प्युटर आकाराने खूप छोटा असतो आणि हातांच्या तळव्यामध्ये तो मावू शकतो. जसं बघा मोबाईल. मोबाईल सुद्धा एक कम्प्युटरचा प्रकार आहे. असे मायक्रो कम्प्युटरचे 4 प्रकार. पहिला होता डेस्कटॉप, दुसरं होतं लॅपटॉप, तिसरं होतं टॅबलेट पीसी आणि चौथं होतं हँडहेल्ड कम्प्युटर. अशा प्रकारे आजचा चॅप्टर होता फंडामेंट. याच्यामध्ये तुम्हाला मी इन्फॉर्मेशन सिस्टीम, कम्प्युटरचे टाइप्स, मायक्रो कम्प्युटरचे टाइप्स शिकवलेले आहेत. आपण आता क्विक रिव्हिजन करू. व्हॅक्यूम ट्यूब कोणत्या जनरेशन मध्ये आल्या? पहिल्या जनरेशन मध्ये आल्या. ट्रान्झिस्टर सेकंड जनरेशन. इंटिग्रेटेड सर्किट म्हणजेच आयसी थर्ड जनरेशन. मायक्रो प्रोसेसर फोर्थ जनरेशन मध्ये आला. एआय फिफ्थ जनरेशन मध्ये आलं. चार्ल्स बॅबेज यांना कम्प्युटरचा जनक म्हटला जातो. हे झालं क्विक रिव्हिजन. आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून जर बघितला तर परीक्षेमध्ये काही मुद्दे नक्की लक्षात ठेवायला पाहिजे. जसं की सॉफ्टवेअरला टच करता येत नाही, हार्डवेअर टच करता येतात, आपण त्यांना बघू पण शकतो आणि स्पर्श पण करू शकतो. डेटा म्हणजे रॉ फॅक्ट्स ज्याच्यावर प्रोसेस झालेली नाही. सुपर कम्प्युटर सर्वात शक्तिशाली कम्प्युटर असतो. मॉनिटर, कीबोर्ड, माऊस हे कम्प्युटरचे कॉमन पार्ट्स आहेत. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आज आपण फंडामेंटल चॅप्टर सविस्तर पाहिला. हा टॉपिक एमएससीआयटी थिअरी परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. काही समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा पहा, महत्वाचे मुद्दे रिवाइज करा, प्रॅक्टिस टेस्ट नक्की सोडवा.